वेलकम टू माय चॅनल SSC मॅथ्स मराठी 10वी गणित भाग 1 10 पहिला 2 चलांतील रेषीय समीकरणे। नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत दोन चलांतील रेषीय समीकरणे म्हणजे काय। ज्या समीकरणांमध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते त्या समीकरणाला दोन चलांतील रेषीय समीकरणे म्हणतात। उदाहरण 1 3x - 4y - 12 बरोबर 0। 2 4m + 3n + 7 बरोबर 0। लक्षात ठेवा 1 3x - 4y - 12 बरोबर 0 मध्ये x व y ही चले आहेत। 2 3x - 4y - 12 ही पदे आहेत। 3 3x - 4y या पदाची कोटी एक आहे। कोटी म्हणजे x या चलाच्या डोक्यावर असलेली संख्या। गृहपाठ उदाहरण 2 मधील समीकरणात कोणती चले वापरली आहेत? कमेंट। चला आता बघू सामान्यरूप म्हणजे काय। ax + by + c बरोबर 0 हे दोन चलांतील रेषीय समीकरणाचे सामान्यरूप आहे। बोर्डात विचारणारे 1 मार्कचे प्रश्न। 1 दिलेले समीकरण सामान्यरूपात लिहा। 7x बरोबर -3y + 5। उत्तर 7x बरोबर -3y + 5 समीकरण ax + by + c बरोबर 0 या स्वरूपात लिहू। येथे बरोबर चिन्हाच्या उजव्या व डाव्या बाजूला आपण पदे लिहिताना चिन्हे बदलली जातात, जसे अधिक वजा होईल व वजा अधिक होईल। म्हणून 7x + 3y - 5 बरोबर 0। 2 5x + 2y बरोबर 16 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 2 असताना y ची किंमत किती? उत्तर समीकरण 5x + 2y बरोबर 16 मध्ये x बरोबर 2 ही किंमत ठेवून समीकरण 5 गुणिले x ची किंमत 2 + 2y बरोबर 16। 5 × 10 + 2y बरोबर 16। 2y बरोबर 16 तिकडचे अधिक 10 हिकडे येऊन वजा 10 झाले। 2y बरोबर 16 तून 10 वजा केले 6 राहिले। 2y बरोबर 6। y बरोबर 6/2। y ची किंमत b1 6 म्हणून y ची किंमत y बरोबर 3। 3x + 2y बरोबर 4 चा आलेख काढण्यासाठी y बरोबर 1 असताना x ची किंमत किती? उत्तर समीकरण x + 2y बरोबर 4 मध्ये y बरोबर 1 ही किंमत ठेवून x + 2 गुणिले y ची किंमत 1 बरोबर 4। x + b1 बरोबर 4। x बरोबर 4 - 2। x बरोबर 4 मधून 2 वजा केले 2 राहिले। x ची किंमत x बरोबर 2। 4 2x + y बरोबर 7 आणि x + 2y बरोबर 11 तर x + y ची किंमत किती? उत्तर 2x + y बरोबर 7। समीकरण 1 x + 2y बरोबर 11। समीकरण 2 येथे x + y ची किंमत काढायची आहे म्हणून दोन्ही समीकरणाची बेरीज करू। समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करून 2x + y बरोबर 7। x + 2y बरोबर 11। 2x + x 3x होतील, y + 2y 3y होतील, 7 + 11 18 होतात। येथे 3x + 3y बरोबर 18 या समीकरणाला 3 ने भागून म्हणून x + y ची किंमत x + y बरोबर 6। 5 जर 17x + 15y बरोबर 11 आणि 15x + 17y बरोबर 21 तर x - y ची किंमत किती? उत्तर 17x + 15y बरोबर 11। समीकरण 1 15x + 17y बरोबर 21। समीकरण 2 येथे आपल्याला x - y ची किंमत काढायची आहे म्हणून समीकरण 1 व समीकरण 2 ची वजाबाकी करून 17x + 15y बरोबर 11। 15x + 17y बरोबर 21। 17x - 15y 2x राहतील, अधिक 15x - 17y 2x राहतील व अधिक 11 मधून वजा 21 केले तर वजा 10 राहतील। आता 2x - 2y बरोबर वजा 10 सर्व पदांना 2 ने भाग जातो म्हणून 2x - 2y बरोबर वजा 10 वा 2 ने भागून म्हणून x - y ची किंमत वजा 6। x व y ही चले असलेल्या एकसामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर वजा 42 व d बरोबर वजा 3 असेल तर x ची किंमत किती? उत्तर dx बरोबर वजा 42 d बरोबर वजा x बरोबर किती? क्रेमरच्या पद्धतीनुसार x बरोबर dx/d। सूत्र x बरोबर dx ची किंमत वजा 42/d ची किंमत वजा 3। x बरोबर वजा कट होईल आणि 3 ने 42 भागले तर x ची किंमत x बरोबर 14। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।